ती नागपूरकरांची, कारण नागपूरकर सध्या एका दहशतीत आहेत. सध्या नागपूरमध्ये सातत्यानं भूकंपाचे धक्के बसत आहेत. का घडतंय असं पाहूया स्पेशल रिपोर्ट. भारत देशाचा बरोबर मध्य जिथे येतो तो देशाचा मध्य भाग सध्या टेन्शनमध्ये आहे, कारण या भागाला सध्या सतत हादरे बसतायत. आम्ही बोलतोय नागपूरबद्दल. नागपूर हाच देशाचा मध्य, ज्याला 0 माईल म्हणतात. भूकंपाच्या सततच्या झटक्यांनी सध्या नागपूरकरांची झोप उडाली आहे. मे महिन्यातल्या 8 दिवसांत नागपूरला भूकंपाचे तब्बल 4 झटके बसलेत. गेल्या 2 महिन्यांत 9 धक्क्यांची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 2 झटक्यांची नोंद झाली. या सगळ्या भूकंपांच्या धक्क्यांची रिश्टर स्केलवर 2 ते 2.8 एवढी नोंद झाली आहे. नागपूरला भूकंपाचा इतिहास नसल्यानं नागपूरकर भूकंपाच्या धक्क्यांमुळे चांगलेच घाबरलेत. यावेळेला आलेला भूकंप काही असा जाणवला नाही. आम्ही टीव्हीवर पाहिलं तेव्हा आम्हाला समजलं की नागपूरच्या जवळपास भूकंप झालेला आहे. मी साधारण 10 वर्षाचा होतो. मी 19 वर्षाचा आहे. 1956-57ची गोष्ट आहे. त्यावेळेला झाला होता, थोडासा जाणवला होता. आणि हे होणं नैसर्गिक आहे. आपण गोंडवाना ट्रॅकमध्ये आहोत, इथे काही फारसा जाणवत नाही. त्या प्लेट्स हलत असतात, त्याच्यामुळे आहे थोडीशी वाफ निघून जावी. प्रेशर कुकरची तसं असतं, त्याच्यामुळे आपण सेफ झोनमध्ये होतो असं मला वाटतं. भूकंपाचा झटका मला पेपरात आणि सोशल मीडियावरनच कळलं की भूकंपाचा झटका आला होता, नाही तर मला जाणवलं नाही भूकंपाचा झटका आला होता म्हणून. या भूकंपाची कारणं काय असू शकतात हे शोधत सर्व्हे ऑफ इंडियामध्ये तिथे 2 कारणं सापडली. पहिलं कारण म्हणजे भूगर्भात जमा असलेलं पाणी आणि तापमानाच्या उष्णतेनं त्याचं होणारं बाष्पीभवन. तर दुसरं कारण म्हणजे भूगर्भात असलेली एखादी अज्ञात भेग म्हणजे फॉल्ट लाईन अचानक सक्रिय झाली असेल. याच्यामध्ये ते पृथ्वी स्वतःभोवती फिरते 24 आवर्स मध्ये आणि सूर्याभोवती 365 दिवसामध्ये फिरते. याच्यामध्ये ही पृथ्वी अशी बनली आहे, क्रस्ट आहे, त्यानंतर मेंटल आहे, कोर आहे. क्रस्ट हार्ड असते, याची पृथ्वीवर याचे तुकडे मतलब प्लेट्स आहे, तुकडे तुकडे आहे, जे की ते खालचा सेमी फ्लुइड भाग आहे, त्याच्यानंतर फ्लुइड आहे, आणि याच्यावरचा जो हार्ड भाग आहे 35 किलोमीटरचा, याच्यामध्ये अनेक मतलब फॉल्ट लाईन आहे, क्रॅक लाईन आहे, फॉल्ट लाईन आहे. आणि आम्ही त्याच्या याच्यामध्ये टेक्निकली आम्ही त्याला तो प्लेट्स म्हणतो. वेगवेगळ्या प्लेट्स बनलेले आहे. ह्या प्लेटची मुवमेंट होते, सतत मुवमेंट चालू होते. थोडा जरी मायनर डिस्टर्ब असतं ते थोडंसं रेकॉर्डिंग होते की बी ट्रिमर आहे, याचा अर्थक्वेक वगैरे आला. म्हणजे ह्युमन बिंगला तो महसूस हे होत नाही त्याचा. इथे किल्लरीमध्ये घडलेला आहे. म्हणजे ते 29 ऑगस्ट 93चा जे भूकंप झाला होता पहाटेला 4 वाजता काहीतरी, तर तिकडे असं म्हणजे एक 7 ते 10 किलोमीटर खाली एक फॉल्ट दरार, त्याचा काही आपल्याला कधीच त्यांनी काही आपल्याला रिसेंट याच्यामध्ये काहीच नाही झाला. पण त्या दिवशी ते 29 ऑक्टोबरला त्याची रिएक्टिव्हेशन खाली म्हणजे सकाळी झाली पहाटेला, आणि त्याचा परिणाम असा झाला भयानक. तर त्यामुळे आपल्याला हे जे दरार पासून पण सावध राहिलं पाहिजे. नागपुरात सध्या सातत्यानं भूकंपाचे धक्के जाणवत असले तरी त्याची तीव्रता कमी आहे. त्यामुळे नागपूरकरांनी अजिबातच घाबरण्याचं कारण नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. भूकंपाच्या या झटक्यामागे खरं कारण काय ते जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा भूगर्भशास्त्रीय अहवाल हाती आल्यानंतरच कळेल. पण तोपर्यंत प्रत्येक मनात थोडंसं कुतूहल, थोडीशी काळजी राहणं स्वाभाविक आहे. नागपूर येथून संजय तिवारी, NDTV मराठी.